नातं महाराष्ट्राचं वेणं मराठीचं गोष्ट आमच्या सन्मानीचं. मित्रांनो, स्क्रीनवर जी आपण दृश्य बघताय ही दृश्य आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, कल्याणचे जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 तारखेला रिक्षा चालक मालक संघटना तर्फे आंदोलन छेडण्यात आलं. वाहतूक पोलिसांच्या पेट्रोलिंग ड्युटी हॉटेल रसरंजन जवळ लावाव्यात, तिथं पोलिसांची ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती व्हावी. रिक्षा स्टँडच्या आतील बाजूला जी पार्किंग आहे ती बंद करा. MG रोडवरची पार्किंग बंद करा. लायसन्सची तपासणी झाली पाहिजे. अशा सगळ्या मागण्या या करण्यात आल्या. वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे किंबहुना हापेखोरीमुळे सध्या अल्पवयीन रिक्षा चालवणारे, गांजा घोडके पिऊन नशेमध्ये रिक्षा चालवणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यांच्याकडून पोलीस हप्ते घेतात आणि कारवाई ऐवजी दुर्लक्षित करून त्यांना वाऱ्यावर सोडले जाते असे आरोप देखील यावेळी करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळेस अंकुश म्हात्रे, उदय सेठी, प्रकाश तेलगोटे, श्याम चौगुले, सूरज पवार, नितीन पवार, प्रमोद कांबळे, संजय पाटील आणि सर्व रिक्षा चालक पदाधिकारी उपस्थित. ह्या रिक्षा चालक जे आहेत ते काही तर विना परवाना, ड्रेस किंवा बॅच शिवाय रिक्षा चालवतात, पण पोलीस याबाबत काही करत नाहीत. वाहतूक विभागाच्या कारवाई अभावी अनधिकृत रिक्षा चालक वाढले आहेत. डोंबिवलीतील रस्त्यावरील वाहतूक गोंधळाला पोलीस प्रशासन जबाबदार आहे, कारण त्यांची याकडे डोळेझाक असते आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध करत रिक्षा युनियनने घेतलेला ठाम पवित्रा होता. SP संजय साबळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी मागण्या मान्य करून त्वरित योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिलेले आहे. परंतु आश्वासन दिल्यानंतर आंदोलन महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करून स्थगित करण्यात आलं. पण सोबतच जर आश्वासनाला कृतीची जोड दिली गेली नाही तर पुढील आंदोलन आणखीन तीव्र असेल असेही आवर्जून सांगण्यात आले. मित्रांनो, शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात ठाम सहभाग नोंदवला, एकजूट दाखवली. पण मुद्दा आहे या आश्वासनांची पूर्तता जर पोलिसांनी करायची ठरवली तर त्यांना मिळणाऱ्या वर कमाईचं काय? परंतु आपल्या वर कमाईला बंद करून लोकांचा विचार करून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जी आश्वासनं दिली त्याची पूर्तता करणार का पोलीस प्रशासन, हे खरे पाहणे महत्त्वाचे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नातं जुळतं आपलं महाराष्ट्राचं.